चषक 2024 अंतिम सामना महामुकाबल्याचा हा महासामना नाणेफेकीचा कौल विजेता ठरलाय तो यावी रत्नदीप पाटीलवाडी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले ते जयभरी नाचणे संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला विजय नॉन स्ट्राइक एंडला अक्षय सामना 6 षटकांचा पॉवर प्लेची 2 ओव्हर इथे आपल्याला पाहायला मिळतील 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे याची नोंद असू द्या अंतिम सामन्यातील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा पहिला बॉल घेऊन इथे अनुराज बॉलिंग मार्गवरती अनुराज नाटेकरचा पहिला बॉल गती कमी होती आडव्या बॅटने खेळण्याचा केला गेला इथे प्रयत्न डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेअर झोन आहे तिथे 2 धावा इथे मिळत आहेत पहिल्या चेंडूवरती इथे 2 धावा मिळाल्यात अनुराज नेक्स्ट बॉल विजयसाठी यस यावी बॅकफुटवरती येऊन यस्टनला खेटून खेळण्याचा प्रयत्न इथे होता बॅटबॉलचा संपर्क नाही आहे डॉट बॉल येतो इथे धावसंख्या स्थिरावली 2 अंकावरती पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे सुरू आहे महामुकाबला महाअंतिम सामना इथे पाहायला मिळतोय आणि दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खास सावंतवाडीवरून आमचे मित्र सन्माननीय सुनील सावंत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे दाखल झालेत दत्तप्रसादी घोडेवटाच्या वतीने त्यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सावंतवाडीवरून या अंतिम मुकाबला पाहण्यासाठी सुनीलजी सावंत या क्रीडानगरीमध्ये इथे दाखल झालेत बॉलिंग मार्गवरती इथे सज्ज होतोय अनुराज नाटेकर मोर द विकेट पुढचा चेंडू घेऊन यावी गती अप्रतिम होती डिलिव्हरी त्याही पेक्षा सरस यष्टनवरून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय त्यामुळे इथे वाईड करार केला जाणार नाहीये डॉट बॉल येतोय धावसंख्या स्थिर आहे 2 अंकावरती पहिल्या चेंडूवरती घेतल्या गेलेल्या 2 धावा आणि त्यानंतर सलग चाललेले 3 डॉट शानदार गोलंदाजी इथे अनुराज नाटेकरच्या माध्यमातून बंटी पाटील आहे जो यष्टीरक्षकाची इथे भूमिका बजावतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने समर्थ पाटील यावी फेकला गेलेला हा बॉल पुन्हा एकदा यावी दिशा खराब आहे लेग स्टिकच्या बाहेर जातोय पंच दंडित करतायत व्हाईट बॉलचा इशारा येईल 1 रन इथे एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल 3 चेंडू डॉट आणि त्यानंतर आलेला हा व्हाईट बॉल 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला फील्ड सजवलेलं 2 खेळाडू क्रीडांगणाच्या यावी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला हा बॉल समर्थ पाटील इथे बॉल फील्ड करतोय आणि टर्न घेतला आणि बॉल इथे थ्रो केलाय अनुराज नाटेकरच्या दिशेने नॉन स्ट्राइक एनला केला गेलेला थ्रो त्याच्यावर 2 धावे इथे मिळत आहेत फटका अतिशय सुरेख होता दर्जेदार होता परफेक्ट मिडल झाला कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या दरम्यान दवडण्याचा होता इथे प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण समर्थ पाटील इथे करताना पाहायला मिळतोय 2 धावा धावसंख्या 5 पहिलं षटक पुढचा चेंडू गती कमी कव्हरच्या डोक्यावरून पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न कट करायचा होता इथे इरादा ऑफ स्टिकच्या बाहेर जातोय बॉल पंचदंडित करतायत वाईट बॉल आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे मिळते जयभरी नाचणे संघाला धावसंख्या 6 षटक क्रमांक पहिले इथे सुरू असताना यावी हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटवरती येऊन पुल करण्याचा होता विचार मिड विकेटला क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये बॉल इथे फील्ड केला गेलाय षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 7 बिनबाद 7 अशी सावधशी केली गेलेली सुरुवात पॉवर प्लेचं पहिलं षटक पॉवरमध्ये सीमारेषेच्या बाहेरचं वावर दाखवणं अपेक्षित होतं परंतु ते इथे घडलं नाही सिंगल डबल घेत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न इथे केला गेला थोडेसे खराब चेंडू जरूर फेकले गेले अनुराज नाटेकरच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहिली ती फक्त 7 धावा 6 षटकांचा असणार आहे इथे सामना
2 षटकं ही पॉवर प्लेची इथे असतील आणि यावेळी बॉलिंग मार्कवरती अतुल. अतुल लांजेकर वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल अतिशय क्लासी शॉट आहे. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. विजयच्या बॅटमधनं निघालेला हा चौकार. परफेक्ट क्लासी शॉट इथे पाहायला मिळाला. बॉलला येऊ दिलं बॉडी जवळ आणि त्यानंतर उडवलंय. फुल्लर लेनचा हा बॉल होता. अप्रतिम मिडल केला बॉलला आणि दवडले लॉंग ऑनच्या डोक्यावरून 1 बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा इथे मिळतील. धावसंख्या पोहोचेल 11 अंकावरती. षटक क्रमांक दुसरं इथे सुरू असताना अतुल लांजेकर. पहिल्या चेंडूवरती केला प्रहार पाहायला मिळाला इथे शानदार चौकार. त्यामुळे आत्मविश्वास इथे द्विगुणित झाला असेल. वैयक्तिक 9 धावसंख्येवरती खेळतोय तो विजय. फील्ड वारंवार इथे बदलली जाईल. बदलण्याचा केला जातो इथे प्रयत्न. नेक्स्ट बॉल. जब या बॉल गती कमी होती. आडव्या बॅटचा केला इथे वापर आहे. प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक दमदार शॉट इथे पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरून यावी बाउन्स कमी मिळाला होता. आडव्या बॅटचा वापर केला आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहिलं. डीपला क्षेत्ररक्षक वाईड इथे होता. त्यामुळे संधी मिळाली ती अजय याला. अजयने बॉलला इथे दवडलं. डीप स्क्वेअर लेगला क्रॉस करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा इथे मिळाले. धावसंख्या पोहोचते 15 अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं पॉवर प्लेचं. अतुलच्या दोन्ही चेंडूंवरती 2 चौकार लगावलेत विजय याने. यावी आणखीन एक दमदार शॉट पाहायला मिळतोय. यावी कव्हर एक्स्ट्रा कव्हर यांच्या डोक्यावरून आणखीन एक ब्रँडेड परफेक्ट शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळालेला हा चौकार इथे दिसतोय. विजय इथे हावी ठरलाय. 3 चेंडूवरती सलग 3 चौकार त्याने लगावलेत. 2 चेंडू जर आपण विचार केला तर 2 चौकार कव्हर एक्स्ट्रा कव्हर यांच्या डोक्यावरून दवडलाय आणि त्यानंतर 1 चौकार आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे आपण पाहिला. 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात त्या अतुल लांजेकर याने. पुढचा चेंडू लास्ट लेग स्टिकच्या बाहेर. आणखीन एक वाईड बॉल इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 20. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आणि त्यानंतर पुढील चेंडू हा वाईड. याही वेळी मिस टाइम शॉट आहे. मिड विकेट आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये बॉल फील्ड करतोय. एका धावेचा कॉल इथे दिला गेलाय. प्राप्त होते 1 रन. धावसंख्या 21. अक्षय यावी स्ट्रायकिंग एंडला येईल. वैयक्तिक 18 धावसंख्येवरती विजय आणि विजयच्या बॅटमध्ये निघालेले 3 सलग चौकार. अतुल पुढचा चेंडू. परफेक्ट यॉक टाकण्याचा होता इथे विचार. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षण इथे केलं जाते. ऋतिक होता तिथे. 1 रन याही वेळी इथे मिळाले संघाला. आणि यावी अक्षय स्वतःचं खाते इथे ओपन करताना आपण पाहतोय. दर्जेदार ड्राईव्ह होता. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता ऋतिक तिथे फिल्डिंग करत असताना. आणि यानंतर आणखीन एक दर्जेदार शॉट इथे पाहायला मिळालाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू येतोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी.
परफेक्ट शॉट सिलेक्शन. ज्या दिशेने बॉल आहे त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न, कुठेही अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे करताना दिसला नाहीये तो विजय. यावी वाईडलाईन यॉर्क फेकण्याचा प्रयत्न, टप्पा थोडासा मागे राहिला, संधी मिळाली आणि त्यानंतर बॅटचा फेस इथे ओपन केला. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू इथे दंदन करत मात्र सीमारेषेच्या पार गेलाय 4 धावांसाठी. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जयभरी नाचणे संघाची धावसंख्या 26 रन, 26 धावा. यावी महागड षटक ठरलं ते अतुल लांजेकर याचं. 16 धावा त्याने इथे खर्च केलेत. दरम्यान यावी शैलेश इन स्विंग चेंडू फ्रंट फुटवरती आला होता जरूर, त्यानंतर शॉट सिलेक्शनमध्ये बदल केला आणि बॉल प्लेस केलाय गलीच्या दिशेने. 1 रन यावी ते मिळाले. धावसंख्या 27 रन, 27 धावा इथे पाहायला मिळाल्या. शैलेश पुढचा चेंडू घेऊन ज्यावेळी फेकला गेलेला बॉल फ्लिप केलाय, मनगटाचा वापर, आणखी दर्जेदार मनगटी शॉट इथे पाहायला मिळाला. रिस्ट शॉट इथे पाहायला मिळतोय. चेंडू जाईल यावेळी डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावांसाठी खेळला गेलेला हा फटका. धावसंख्या 29 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू यावेळी फटका हवेमध्ये उंच आहे. क्षेत्ररक्षक येईल बॉल खाली आणि पकडतो इथे कॅच. अक्षयच्या खेळाचा इथे होईल अंत आणि एक यशस्वी गोलंदाज ठरलाय तो शैलेश. पहिला मोहरा, पहिला हादरा अक्षयच्या स्वरूपात इथे गारद झालाय. जयभरी नाचणे संघाचा पहिला मोहरा इथे गारद होतोय आणि यावेळी बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश सोनार. सेमी फायनलमध्ये दमदार 43 धावा षटकारांची केली गेलेली आतिषबाजी आणि त्यामुळे या फायनलच्या सामन्यामध्येही त्याला 1 डाऊनला इथे आजमावला जातोय. त्याला इथे या मैदानात आतमध्ये आणलं गेले. पुन्हा एकदा दमदार खेळी याच्या माध्यमातून इथे घडेल का, पाहायला मिळेल का, पाहूया. महामुकाबल्याचा हा महामुकाबला सामना, फायनलची रजनी आणि या फायनलच्या रजनीमध्ये सुरू असलेला हा फायनलचा सामना इथे आहे. हावी ठरतोय. सुरुवातीपासून अतिशय दर्जेदार क्रिकेट इथे पाहायला मिळालं आणि या फायनलच्याही सामन्यामध्ये अतिशय अप्रतिम सुरुवात इथे आपल्या संघाला करून देताना ही सलामीची जोडी इथे पाहायला मिळाली. अक्षय वैयक्तिक 4 धावसंख्येवरती डगआउटच्या दिशेने विश्रांती घेण्यासाठी इथे परतलाय. धावसंख्या स्थिरावले 29 या अंकावरती. शैलेश पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश सोनारसाठी. हा बॉल शफल झाला होता, ऑन साइडला खेळण्याचा होता इथे दादा. लेग स्टिकच्या बाहेर जातोय बॉल, पंच दंडित करतायत. यावेळी वाईड बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे मिळते. नियंत्रण कुठेतरी गमावलं जात आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे. तुमच्या माध्यमातून दिली जाणारी 1 रन आपल्याला यानंतर धावा बनवताना खूप महागात ठरत असते. त्यामुळे 1-1 रन कशी रोखली जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न इथे होणं आवश्यक आहे. आणि याही वेळी दिशा खराब पाहायला मिळाली. लेग स्टिकच्या बाहेर जातोय बॉल. सलग दुसरा वाईड बॉल इथे करार केला गेलाय. एक्स्ट्रा 1 रन इथे मिळते वाईडच्या स्वरूपात. धावसंख्या 30 रन. पुढचा चेंडू घेऊन इथे सज्ज होईल. यावीचा बॉल हलक्या हाताने फक्त प्लेड केलाय. ऑन साइडच्या दिशेने बॉल इथे फील्ड केला जातोय. तद्वर 1 रन. चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन इथे पाहायला मिळालं. धावसंख्या 32 रन, 32 धावा. शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने खेळला गेलेला फटका, सॉफ्ट हँडचा केला गेलेला वापर आणि त्यानंतर दिलेला एक कॉल आणि त्याला प्रतिसाद दिला तो यावी विजय याने. धावसंख्या इथे पाहायला मिळते 32 रन. नेक्स्ट बॉल शैलेश टू विजय. येस, थोडासा वेट केला आणि त्यानंतर टोलवलंय बॉलला. जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी पॉवर हिटिंग इथे पाहायला मिळाली. फायनलच्या या महामुकाबल्यामध्ये एक दमदार कामगिरी करताना विजय इथे पाहायला मिळतोय. 4 चौकार आणि त्यानंतर लगावला गेलेला हा एक षटकार इथे पाहायला मिळतोय.
12 चेंडूमध्ये 28 धावांची दमदार खेळी करतोय तो यावी विजय. धावसंख्या 38, 38 धावा. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटला डीपला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे तयार. एकच रन इथे मिळते. स्ट्राईकला येईल तो प्रथमेश. धावसंख्या 39, 39 रन. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 39. रन रेट आहे प्रतिषटक 13. 39 धावा. एक गडी ते गमावलंय. अजूनही 3 षटकांचा खेळ इथे बाकी. 18 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. पाहूया किती धावा आणखी जोडल्या जातील. धावसंख्या 39, 39. अनुराज पहिलं षटक केवळ 7 धावांचं आणि म्हणूनच पुन्हा एकदा अनुराजला इथे आजमावलं जातंय. वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं षटक. अनुराज नाटेकर बॉलिंग मार्गवरती. स्ट्रायकिंग एंडला रवी विजय. रवी हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा केला गेला होता प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने चेंडू इथे फील्ड केला गेलाय. डॉट बॉल. 39 रन. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.1 ओव्हर. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच होता बॉल. यावेळी थोडासा बाउन्स इथे मिळतोय परंतु पंच दंडित करतात. वाईड बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन. धावसंख्या 40, 40 रन. पहिला बाउन्स. यावेळी सिग्नल दिला गेलाय. वॉर्न केलं जाते. ते गोलंदाजाला अनुराज. यावेळी गती कमी होती. वेट केला आणि त्यानंतर टोलवलंय. क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली. पकडतोय ते कॅच. अतुलने पकडलेली ही कॅच आहे. त्यामुळे विजय यावेळी माघारी परतेल. 15 चेंडू आणि 29 धावांची दमदार खेळी आणि या दमदार खेळीमध्ये लगावला गेलेला 1 षटकार आणि 4 चौकार. विजयने आपली जबाबदारी इथे पार पाडली असं जरूर म्हणावं लागेल. 29 धावा इथे उभारल्यात त्याने 15 चेंडूंमध्ये. दमदार कामगिरी पाहायला मिळाले. टाळ्यांच्या गजरामध्ये ते स्वागत केलं जात आहे. यावेळी विजय याचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश नाचणकर. यावेळी ओमकारला थोडंसं मागे ठेवलंय. सतीशला पुढे इथे धाडले गेले. धावसंख्या 40. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 4थं. सतीश स्ट्रायकिंग एंडला येईल. अंतिम सामना महामुकाबला. फर्स्ट इनिंग. प्रथम फलंदाजी करताना जयभैरी नाचणे संघ. आडव्या बॅटने केलेला हा प्रहार आहे. 1 बॉल चेंडू इथे फरार होतोय आणि इथे मिळत आहेत 4 धावा. चौकार. आडव्या बॅटने वेट करून खेळलेला हा फटका होता. अप्रतिम फटका इथे पाहायला पाहिला. परफेक्ट मिडल स्वीट साऊंड. 1 बॉल चेंडू पार गेलाय सीमारेषेच्या 4 धावांसाठी. चौकार ठोकून इथे स्वतःचं खातं ओपन केले ते सतीश याने. धावसंख्या 44 रन. 44 धावा. नेक्स्ट बॉल. अनुराज पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होईल. सतीश खेळण्यासाठी इथे सज्ज. यावेळी हा बॉल फुल टॉस आहे. स्ट्रेट खेळलाय. मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तयार. कॅच इथे पकडली जाते. सतीश यावेळी माघारी परतेल. बॅटच्या थोड्या वरील भागावरती लागलेला हा बॉल होता त्यामुळे जेवढी लांबी अपेक्षित होती तेवढी
गाठू शकला नाही. बिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता 38 सर्कलमध्ये आणि त्याच्या माध्यमातून पकडली गेलेली कॅच इथे पाहायला मिळाली. सतीश नाचनकरच्या स्वरूपात इथे मिळतोय संघाला तिसरा धक्का. धावसंख्या 3 गडी बाद 44. अनुराज नेक्स्ट बॉल घेऊन. यस यावेळी फ्रंट फूटवरती येऊन बॉल प्लेस केले. ओमकार घाडी यावेळी मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा सेमीफायनलची ज्यांच्या माध्यमातून बिनतोड अशी पार्टनरशिप पाहायला मिळाली होती ती जोडी पुन्हा एकदा या फायनलच्या सामन्यामध्ये चौथ्या षटकामध्ये यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रथमेश सोनार स्ट्रायकिंग एंडला असताना अनुराज नेक्स्ट बॉल राईट अबाउट द विकेट फेकला गेलेला हा बॉल परफेक्ट यॉर्क फेकण्याचा प्रयत्न आणि लेग बी फॉर विकेट तिथे ठरतोय. प्रथमेश सोनार यावेळी निराश होऊन मैदानाच्या बाहेर येईल. परफेक्ट यॉर्क फेकला गेला होता अनुराजच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळण्याचा इथे होता विचार. अक्रॉस द लाईन शॉर्ट सिलेक्शन इथे कुठेतरी चुकलं की काय. पायावरती आदळलेला हा बॉल यष्टनच्या बरोबर मध्यभागी आणि त्यामुळे इथे LBWचा शिकार घोषित केला गेलाय. चौथा धक्का इथे मिळतोय प्रथमेश सोनाच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिरावले 45 रन 45 या धावसंख्येवरती चौथा धक्का इथे मिळतोय. रोहित मुलुक यावेळी मैदानाच्या आतमध्ये. रोहित हिटमॅन रोहित यावेळी मैदानाच्या आतमध्ये. चार षटक इथे समाप्त झालेत. 5वं षटक शैलेश. ओमकार घाडी असेल स्ट्रायकिंग एंडला. यावेळी फेकला गेलेला हा बॉल लो फुल टॉस बॅटवरती प्रॉपरली आला नाहीये. 1 रन इथे मिळते. एकाच धावेवरती समाधान इथे मानावं लागले. धावसंख्या 46 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक सुरू आहे ते यावेळी 5वं. शैलेश ऑन दी मार्क आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 5वं षटक तो इथे हाताळतोय. रोहित हिटमॅन रोहित स्ट्रायकिंग एंडला. या क्रीडांगणावरती याची ही चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहिले याआधी. आणि यावेळी पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट आहे. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होते डीपला. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवरती. 1 रन इथे मिळते. एकाच धावेवरती समाधान इथे मानावं लागले. धावसंख्या 47 रन 47 धावा. 5वं षटक. 2 चेंडू आतापर्यंत इथे संपन्न झालेत. अजूनही 4 चेंडू इथे बाकी आहेत. आणि फेकला गेलेला यानंतरचा पुढचा चेंडू उंच हवेमध्ये खेळला गेलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये जाऊन ड्रॉप होतोय बॉल. 2 धावा इथे घोषित केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पोहोचते 49 या अंकावरती. 49 रन. लॉस ऑफ 4 विकेट. प्रोग्रेस इन 5th ओव्हर. वारंवार ऑन साईडला खेळले गेलेले फटके त्यामुळे रिलॅक्स मोडमध्ये पाहायला मिळते ती ऑफ साईड. स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळतोय ओमकार घाडी. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. संपर्क बॅट आणि बॉलचा इथे पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल येतोय.
4 चेंडू आणि 4 धावा त्याने खर्च केलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथा चेंडू इथे डॉट. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय, हलक्या हाताने फक्त हवेमध्ये खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. ओमकार खाडी ही इथे यावी माघारी परतेल. आणखीन एक मोहरा गारद होतोय. फटक्यामध्ये ताकद नव्हती. उंच हवेमध्ये गेलेला हा बॉल इथे पाहायला मिळाला आणि एक अप्रतिम कॅच. धावसंख्या 49 वरती थांबले, स्थिरावले. आणि यावी अमर अमर गजरे मैदानाच्या आतमध्ये यावी फलंदाजीसाठी प्रवेश करताना नेक्स्ट बॉल ऑलरेडी फुटवर्क इथे क्लिअर झालं होतं आणि त्यानंतर आडव्या बॅटचा वापर करण्याचा होता इथे प्रयत्न. अमर याचा डॉट बॉलची सांगता. दरम्यान 5 षटकांचा काही ते समाप्त. धावसंख्या 49 या अंकावरती थांबले. शेवटचे 6 चेंडू पाहूया कुणाच्या हातामध्ये ते सोपवले जातील. धाव बॉलिंग मार्गवरती येतोय तो यावी अनिकेत. अनिकेतच्या हातामध्ये सोपवलं जाणारे शेवटचे षटक. रोहित मुलुक स्ट्रायकिंग एनला, अमर गजने नॉन स्ट्राईक एनला इथे पाहायला मिळेल. सुपरहिट फलंदाजी करणारा हा रोहित या क्रीडांगणावरती या आधीच्या स्पर्धेमध्ये यानेही चौकार षटकार लगावलेत. षटकार ठोकून सामना जिंकण्याचा कारनामा या खेळाडूने इथे केलाय. परंतु यावी 1 रन इथे मिळते. बॉडी लेंथला मारा केलेला बॉल होता, फक्त हलक्या हाताचा वापर केला. 1 रन इथे घेतली आणि अशा तऱ्हेने 50 धावा स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळतात. 50 रन. अर्धशतक यावी स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 6 इथे प्रगतीपथावरती असताना नेक्स्ट बॉल अनिकेत. अनिकेत टू अमर गजने आहे यावी स्ट्रायकिंग एनला. फेकला गेलेला हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने यावी कॅच पकडली गेली बंटी पाटीलच्या माध्यमातून. आणखीन एक मोहरा इथे गारद होतोय. अमर गजने डगआउटच्या दिशेने परतेल. सहा विकेट. यावी सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अमर अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी. शेवटच्या षटकातील 4 चेंडू इथे बाकी आहेत. धावसंख्या 50. यावी वाईडलाईन यॉर्क फेकण्याचा प्रयत्न, परंतु खूपच बाहेर राहतोय बॉल. एक एक्स्ट्रा रन आणखीन मिळते ती संघाला. धावसंख्या 51 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होईल. यावी फेकला गेलेला हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा होता इथे प्रयत्न. आणि यस इथे बोल्ड आउट झालाय तो सागर. धावसंख्या 51 वरती स्थिरावले.
धावसंख्या येते 51. 7 विकेट आतापर्यंत इथे गेलेत. अनिकेत पुढचा चेंडू. यस, लाजवाब फटका आहे, स्ट्रेट येतोय. वन बाउन्स चेंडू गेलाय का, काही येतो निर्णय पंचांच्या माध्यमातून. आणि इथे येतोय षटकार. 6 धावा. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोन्हीही फक्त एकमेकांकडे पाहत राहिले आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. षटकार इथे आलाय. धावसंख्या 57. 57 धावसंख्या इथे पाहायला मिळाली ती 57. अनिकेत यावी आडव्या बॅटने खेळलेला हा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडतो इथे कॅच. आणखीन एक मोहरा इथे गादत आहे. धावसंख्या 57 या अंकावरतीच थांबले. यावी सुमित. सुमित यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. यावी बॅकफूटवरती येऊन खेळला गेलेला हा फटका पॉईंटच्या दिशेने. पॉईंटचा क्षेत्ररक्षक यावी फील्ड करताना पाहायला मिळालाय. 1 रन इथे मिळते. दरम्यान 6 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. निर्धारित 6 षटके इथे पूर्ण होत आहेत. आणि प्रथम फलंदाजी करत असताना जयभरी नाचणे संघाने धावसंख्या बनवली ती 58. 59 धावांची आवश्यकता यावी रत्नदीप पाटीलवाडी संघासमोर.
59 धावांचं लक्ष. स्ट्रायकिंग एंडला अनुराज, नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋतिक आणि बॉलिंग मार्कवरती सागर. पहिला चेंडू पॉवर प्लेचा ड्राईव्ह करण्याचा केला गेला इथे प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रथमेश बॉल फील्ड करतोय. डायरेक्ट हिट आहे. रन क्लिअर केले गेले. चांगली चपळता इथे दाखवली ऋतुराज याने, अनुराज याने. आणि पहिली रन यावी संघाच्या खात्यामध्ये जोडतोय. स्वतःचं खातं इथे ओपन करताना अनुराज. सेकंड इनिंग 59 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष. 58 धावा इथे बनवल्या गेल्या. दोन्ही संघांनी दमदार कामगिरी या संपूर्ण मैत्री चषक 2024 पर्वामध्ये केले. आणि यानंतर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता तो ऋतिक याचा. अमर गजनेच्या माध्यमातून इथे झेल पकडला गेलाय. पहिला धक्का इथे मिळतोय. 0 या धावसंख्येवरती ते गारद झालाय. तो यावी ऋतिक. न्यू बॅटर समर्थ पाटील. आतापर्यंत या आधीच्या सामन्यामध्ये त्याने निराश केले, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये फायनलमध्ये एक आक्रमक खेळीची आवश्यकता असताना समर्थ पाटील यावेळी पाहूया कशा पद्धतीने धमाका करतोय. याची बॅट इथे चौकार षटकारांची भाषा बोलणं खूप गरजेचं आहे. याची बॅट इथे आक्रमक होणं गरजेचं आहे, तडपणं गरजेचं आहे आणि याच्या बॅटमधून धावा निघणं इथे गरजेचं असेल. समर्थ यावेळी जर समर्थपणे इथे खेळला तर समोरच्या संघाला हा हवी ठरू शकतो. अनुराज आणि समर्थ यांच्यामध्ये चाललेली चर्चा. सागर बॉलिंग मार्कवरती सज्ज. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या चेंडूवरती 1 आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती ऋतिक कॅच आउट माघारी परतलाय. फर्स्ट स्लिपला इथे अमर गजनेला आजमावलं जातंय. पॉइंटला यावेळी आणलं गेले ते राहुल गुरवियाला. कव्हरच्या दिशेने सुमित. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रथमेश सोनार. आणि यावेळी गती कमी होती आणि बॅटचा वापर इथे केला गेला होता. कॅच आउटची संधी इथे उपलब्ध झाली होती, परंतु विजय कॅच इथे कलेक्ट करू शकला नाही. डॉट बॉल. धावसंख्या 1. पुढचा चेंडू. गती कमी होती. फटका ताकदीने खेळला गेलाय आणि ऋतिक इथे प्रयत्न करताना दिसतोय, परंतु बॉल मात्र इथे थांबत नाहीये. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. समर्थच्या बॅटमध्ये निघालेला हा समर्थ हा टोला 6 धावा पहिल्या षटकार इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 52 धावांची आवश्यकता इथे आहे. सागर जे बॉलिंग मार्कवरती इथे सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. यावी गती कमी होती. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचं कनेक्शन इथे झालं नाहीये. डॉट बॉल. ताकदीचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न समर्थ करतोय. थोडासा टाइम जर इथे केला त्याने बॉल तर मे बी हवी ठरू शकतो. आक्रमक फलंदाजी करू शकतो समर्थ. सागरचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी ते सज्ज झालाय. परफेक्ट यॉर. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. याही वेळी बॅट बॉलचं कनेक्शन इथे झालं नाहीये. सलग दुसरा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिले ते समाप्त. धावसंख्या आहे ती 7. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावांच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना रत्नदीप पाटीलवाडी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा.
अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे इथे विजयासाठी. येणारे चेंडू आहेत 30 चेंडू आणि 52 धावा. आणि यावेळी सतीश नाचणकरला यावेळी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आणलं जाते. यस, यावेळी फटक्यामध्ये पॉवर पाहायला मिळाले आणि मैदानाच्या बाहेरचा वावर इथे दाखवला गेलाय. यावेळी चौकार इथे मिळतोय. अनुराजच्या बॅटमधून निघालेला चौकार, सतीशवरती केला गेलेला प्रहार. धावसंख्या पोहोचेला 11 अंकावरती. अठ्ठेचाळीस धावांची अजून इथे आवश्यकता आहे. 29 चेंडू इथे बाकी आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि सागर यावेळी पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे फेकताना पाहायला मिळतोय. अनुराज स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज होईल. धावसंख्या 11. यावेळी स्टेपिंग केले, ऑन साईडला भिरकवलंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. अप्रतिम खेळला गेलेला हा फटका 6 धावा देऊन जाईल ते अनुराज याला. संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील 6 धावा. धावसंख्या 17 अंकावरती जाऊन पोहोचते. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि पॉवर बाज हिटिंग करताना अनुराज नाटेकर. 41 धावांची आवश्यकता आहे. चर्चा चालली, बातचीत होते, काही सूचना इथे दिल्या जात आहेत. कारण सतीशने 2 चेंडू इथे फेकलेत आणि 2 चेंडूवरती 10 धावा घेते त्याने इथे खर्च केल्यात. आणि अनुराज यावी हावी ठरतोय सतीशच्या या गोलंदाजीवरती. पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होईल. फील्डमध्ये बदल केला गेलाय. 38 सर्कलमध्ये आपल्याला काही क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळत आहेत. सतीश पुढचा चेंडू. यावेळी शॉर्ट पिच होता, कट केलाय. सेकंड स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अमर पासून बॉल दूर वरती राहतोय. डिक्लेअर झोन 1 रन. धावसंख्या 18. धावसंख्या ते पाहायला मिळाली ती 18. नेक्स्ट बॉल. फुल टॉस चेंडू, लो फुल टॉस. आडव्या बॅटने प्रहार करायचा होता इथे. इरादा इथे फसतोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 18 वरती स्थिरावले. अनुराज स्ट्रायकिंग एंडला. क्लोज असं यष्टीरक्षण विजयच्या माध्यमातून इथे पार पाडलं जाते. यावेळी फेकला गेलेला हा बॉल ऑफ टीकच्या बाहेर इथे पाहायला मिळालाय. हाई चेंडू इथे डॉट. सलग दुसरा चेंडू इथे डॉट फेकला गेलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा इथे कलेक्ट केल्या गेल्या 11 धावा आणि त्यानंतरचे सलग 2 चेंडू इथे डॉट फेकले गेलेत. शानदार गोलंदाजी कमबॅक करताना इथे पाहायला मिळाले. रॅपिडली भन्नाट गती होती, परंतु दिशा थोडीशी लेग स्टिकच्या बाहेरची होती. त्यामुळे LBWचं अपील इथे फेटाळलं गेले. सलग 3रा चेंडू इथे डॉट पाहायला मिळाला. षटक क्रमांक समाप्त होते ते 2रं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे 18. 41 धावांची अजूनही आवश्यकता. 24 चेंडू आणि 41 धावा. 24 चेंडूमध्ये 41 धावांची इथे आहे आवश्यकता. समर्थ आणि अनुराज मैदानाच्या आतमध्ये. समर्थ पाटील त्याच्या बॅटमधून एक षटकार निघालाय
परंतु एका षटकावरती काम चालणार नाहीये. आणखी काही चौकार आणि षटकार इथे लगावणं गरजेचं असेल. रन रेट मेंटेन ठेवणं इथे गरजेचं आहे. आपण जर इथे विचार केला तर सरासरी 10चं रिक्वायर्ड रन रेट इथे पाहायला मिळत आहे. बॉलिंग पार्कमध्ये प्रथमेश सोनार वैयक्तिक पहिला आणि संघाकडून यावेळी 30रं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर समर्थ पाटील सिक्सर किंग म्हणून रत्नदीप पाटील वडी संघाच्या या खेळाडूकडे पाहिलं जातं. तो यावेळी पाहूया प्रथमेश सोनार सारख्या धुरंधर खेळाडू विरुद्ध गोलंदाजा विरुद्ध कशा पद्धतीने खेळतोय. फेकला गेलेला हा फुल टॉस चेंडू लो फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या दरम्यान क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळाला. चांगला क्षेत्ररक्षक इथे केले गेले. 3 धावा त्याने इथे रोखल्यात. 1च रन इथे संघाला मिळते. धावसंख्या पोहोचते 19 अंकावरती. अजूनही 40 धावांची आवश्यकता इथे आहे. नेक्स्ट बॉल प्रथमेश टू ऋतु अनुराज. परफेक्ट यॉर्क. बॅटची बॉटम एज इथे घेतले. एक रन. धावसंख्या 20 आणि यावी समर्थ स्ट्रायकिंग एंडला येईल. आणखीन एक षटकार इथे पाहायला मिळतोय का पाहूया. अपेक्षा आहे या खेळाडूकडून परंतु समोर तेवढाच चालक गोलंदाज. लो फुल टॉस फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण इथे केलं गेलंय. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. प्रभावित केला आजच्या रजनीमध्ये ते प्रथमेश सोनार याने. सेमीफायनलमध्ये बनवलेल्या 43 धावा आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये केलेली कमाल 3 विकेट त्याने प्राप्त केल्या. अष्टपैलुशी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आणि पुन्हा एकदा स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न समर्थने इथे केलाय. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट इथे पाहायला मिळाला नाही. यावेळी डॉट बॉल. धावसंख्या 20 या अंकावरतीच थांबले. पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर पुढचे 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय प्रथमेश समर्थसाठी. क्लीन बोल्ड आहे. अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट वेग होता. परफेक्ट आणि अचूक टप्पा इथे पाहायला मिळालाय. आणि त्यामुळे समर्थ पाटील इथे गारद होतोय. 3रा धक्का इथे मिळालाय समर्थ पाटीलच्या स्वरूपात रत्नदीप मिरजोळे संघाला. 20 या धावसंख्येवरती 3रा धक्का. बंटी पाटील यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. बंटी पाटील एक धडाकेबाज फलंदाज आहे. आक्रमक फलंदाज आहे. एक चांगली लढाई इथे देऊ शकतो. तो यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहूया. एका बाजूने अनुराज तर दुसऱ्या बाजूने आता बंटी पाटील इथे दाखल होतोय. फील्ड मध्ये बदल इथे केला गेलाय. प्रथमेश इथे सज्ज होईल. धावसंख्या 20. वेगवान चेंडू स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न केला होता तो यावेळी बंटी याने. षटक क्रमांक समाप्त होते ते यावेळी 30रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 20. एक - 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 38 धावा. धावसंख्या येते 21. सागर स्ट्रायकिंग एंडला यावेळी बंटी पाटील. पहिला चेंडू क्लीन बोल्ड आहे. परफेक्ट यॉर्क. ब्लॉक होलला टार्गेट करणार. तो टार्गेट गोलंदाजी ते पाहायला मिळाली.
सरप्राईज ठरलाय हा बॉल. यावी बंटी पाटील साठी क्लीन बोल्ड. पहिल्याच बॉलवरती सागरच्या यावी ते गारद झालाय तो बंटी पाटील. धावसंख्या 21 या अंकावरती थांबलेली पाहायला मिळते. साहिल जोरदार अपील आणि साहिल इथे गारद होतोय. आणखीन एक विकेट इथे मिळाली ती सागर याला. पहिल्या चेंडूवरती विकेट बंटी पाटील. दुसरा चेंडू इथे डॉट. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती साहिल यावी माघारी परततोय. मयूर चौथं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. 15 चेंडूंचा खेळ इथे बाकी. 15 चेंडूमध्ये 38 धावांची अजूनही आवश्यकता. आणि या सामन्यावरती पकड मजबूत करत पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो जयभैरी नाचणे संघ. दरम्यान फेकला गेलेला हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. उंच हवेमध्ये बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक रोहित आणि रोहितच्या माध्यमातून पकडली गेलेली ते कॅच पाहायला मिळाली. आणखीन एक विकेट इथे मिळाले सागर याला. मयूर यावी माघारी परततोय. यानंतर असेल तो हॅट्रिक बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा चेंडू डॉट आणि त्यानंतर सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतो तो अतुल. धावसंख्या 21 वरतीच स्टॉप झाले. थांबले स्थिरावले. 4 चेंडूमध्ये 3 विकेट. 1 डॉट बॉल. सागर यावेळी लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईड बॉल येतोय. 1 रन मिळेल अतिरिक्त स्वरूपात. नाही डॉट बॉल आहे. डॉट बॉल येतोय ते. गती कमी होती. आडव्या बॅटने खेळण्याचा होता इथे प्रयत्न. डॉट बॉल इथे आलाय. आणि इथे षटक क्रमांक समाप्त झाले ते 4थं. धावसंख्या 22. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 22. 37 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 37 धावा. यावेळी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल.
एक रन एक्स्ट्रा मिळते. प्रथमेश सोनार बॉलिंग बारमध्ये 5वं षटक घेऊन इथे आलंय. 36 धावांची आहे इथे आवश्यकता. यस, इथे आउट करार केला गेलाय. लेग बिफोर विकेट अनुराज. धावसंख्या 22 या अंकावरती थांबलेली पाहायला मिळते. आणि आज सामना महामुकाबला यावी जयभैरी नाचणे संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण महत्त्वाचे सर्व खेळाडू इथे गारद झालेत. बंटी पाटील इथे शून्यावरती गारद झालेला पाहायला मिळालं. समर्थच्या बॅटमध्ये एक षटकार आपण जरूर पाहिला, परंतु अनुराजही इथे गारद होतोय. आणि त्यामुळे कम्प्लिटली या मॅचवरती मजबूत अशी पकड जयभैरी नाचणे संघाने इथे घेतले असं चित्र दिसतंय. दत्तप्रसाद घोडेवटार आयोजित मैत्री चषक 2024 हे पर्व फायनलचा सुरू असलेला सामना. रोख रक्कम 33,333 आणि द्वितीय पारितोषिक 22,222 आणि त्याचबरोबर इतर वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्ताने ते लगावली गेलेत. कोण ठरणार आहे या चषकांचा मानकरी हे इथे आपल्याला थोड्याच वेळात स्पष्ट होईल. दरम्यान अक्षय पाटील इथे बॉल फील्ड करताना पाहायला मिळाले. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचेल. नेक्स्ट बॉल. हा बॉल जम्प करून हिट केलाय. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुमितने बॉल इथे फील्ड केलाय. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 24. 35 धावांची आवश्यकता. यावी मिड विकेटच्या दिशेने डीपला चेंडू ट्रॅव्हल होईल. अमर गजने आहे तिथे बॉल फील्ड करताना पाहायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल इथे पेश केला जातो. 1 रन इथे पेश केली जाते. यावी अक्षय ज्याने इथे बॉल फील्ड केलाय. औपचारिकता या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी, लाजवाब गोलंदाजी जयभैरी नाचणे संघाकडून इथे पाहायला मिळाली. 5 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. शेवटचे 6 चेंडू इथे बाकी आहेत. बावी 32 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 32 धावा. 6 चेंडू 32 धावा. 33,333 या विजेता ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी यावी जयभैरी नाचणे संघ इथे सज्ज होईल. दरम्यान इथे वाईट बॉल पाहायला मिळालाय. वाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. ती जयभैरी रत्नी पाटीलवाडी संघाच्या खात्यामध्ये 1 रन. नेक्स्ट बॉल देखील याचा यावी खेळला गेलेला हा फटका आणि अमर गजने फक्त बॉलकडे इथे पाहत राहील. आउट ऑफ द पार्क दवडला गेला या बॉलला. 6 धावा इथे मिळत आहेत. अतुलच्या बॅटमधून निघालेला एक उत्तुंग षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 33 रन. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. निखिल हेवी आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अमर पुन्हा एकदा बॉलवरती येईल. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 34 रन. 2 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत इथे प्राप्त केल्या गेल्या. एक षटकार इथे पाहायला मिळाला जो अतुलच्या बॅटमध्ये निघाला होता. निखिलचा बॉल यावी गती थोडीशी जास्त पाहायला मिळाली. डॉट बॉल.
पुढचा चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय. स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॅट वरती घेतले आणि चेंडूला दवडले सीमारेषेच्या पार 6 धावांसाठी षटकार इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका इथे पाहायला मिळाला. धावसंख्या 40 धावा 40 रन. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. पुढचा चेंडू. यस, याही वेळी लगावलाय टोला अक्षय. असफल ठरेल. 4 धावा इथे मिळतील. धावसंख्या 44 रन. औपचारिक या सामन्यामध्ये फायनल वरती कब्जा इथे निर्माण केलाय. विजयी चषकावरती नाव इथे कोरलं जाईल जयभैरी नाचणे संघाचं. दत्तप्रसादी घोडे वटार आयोजित मैत्री चषक 2024 आणि या महामुकाबल्याचा रोख रक्कम 33,333 चा विजेता ठरलाय. जयभैरी नाचणे उपविजेता ठरतोय. रोख रक्कम 22,222 आणि आकर्षक ट्रॉफीचा उपविजेता ठरलेला संघ इथे पाहायला मिळतोय. रत्नदीप मिरजुळे संघ. अतिशय शानदार खेळी इथे आपल्याला पाहायला मिळाली जयभैरी नाचणे संघाच्या माध्यमातून. सेमीफायनलमध्ये केलेला धूमधडाका आणि त्यानंतर फायनलमध्येही केलेला धमाका आणि त्याचमुळे या मैत्री चषक 2024 या पर्वाचा अंतिम विजेता ठरलाय तो जयभैरी नाचणे संघ. दमदार कामगिरी पाहायला मिळाली. अष्टपैलू खेळी इथे पाहायला मिळाली. प्रथमेश सोनार, ओमकार घाडी, त्याचबरोबर सागर आणि निखिल यांचं मिळालेलं सहकार्य. एक जबरदस्त टीम वर्क इथे पाहायला मिळालं आणि या टीम वर्कच्या जोरामुळे या टीम वर्कच्या जोरावरतीच या महामुकाबल्याचा महाविजेता ठरलाय जयभैरी नाचणे. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि उपविजेता ठरलेल्या संघाला पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला इथे सुरुवात करणार आहोत.